शिवाजी महाराज यांची 395वी जयंतीनिमित्त नवीन जिल्हाधिकारी कार्यालय ते रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेत सहभागी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक, पालक, पत्रकार यांनी जय भवानी जय शिवाजी या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या विचारधारेला पुढे नेऊन समाजात एकता आणि राष्ट्रीय ऐक्य भावना निर्माण करण्याचा संदेश दिला। या पदयात्रेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी वीणा पवार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष कुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुने, तहसीलदार श्रीकांत पाटील, तहसीलदार निलेश पाटील यांच्यासह अन्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला। स्वतः या पदयात्रेत ते सहभागी झाले। ही यात्रा नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, 7 रस्ता चौक मार्गे रंगभवन चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापर्यंत आली। या ठिकाणी सोलापूर शहरातील मुस्लिम बांधवांकडून पदयात्रेचं स्वागत पुष्पगुच्छ आणि पुष्पवृष्टी करून करण्यात आलं। श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाचं अनुकरण करून समाजामध्ये एकता निर्माण करूया, असं आवाहन या प्रसंगी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं। केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे या पदयात्रेमध्ये या उत्सवात आईच्या नावानं एक वृक्ष यानुसार नियोजन भवन परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते एका वृक्षाची लागवड करण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शौर्यगीतांचं गायन करण्यात आलं। प्रारंभी जिल्हा क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेच्या आयोजनाचा उद्देश सांगितला। शाहीर आणि पोवाड्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचा इतिहास सर्वांसमोर मांडला। शिवछत्रपती यांचा पाळणा कार्यक्रम झाला। लेझिम पथकाचं सादरीकरण झालं। लेझिम खेळत असताना सगळ्यांनीच लक्ष या विद्यार्थ्यांनी वेधून घेतलं। इथे आलेल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान केलेला होता। हे मावळे झालेले विद्यार्थी सुद्धा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होते। शालेय विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, विचार यावर भाषणं केली। प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार यांच्या हस्ते व प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं।